विचार करा, दोन कट्टर वैरी आहेत, एकमेकांच्या जीवावर उठलेले. हां, अगदी हाडवैरी ज्याला आपण म्हणतो. बरोबर. एकाने दुसऱ्याच्या प्रदेशावर आक्रमण केलंय, म्हणजे सगळीकडे रक्तपात आणि चढाओढ आहे. हो, कोणत्याही क्षणी तिथे युद्ध भडकू शकतं असं वातावरण आहे. अगदी तसंच. पण तरीही तो आक्रमक मोगल सेनापती आपली तरुण मुलगी, तीही एकटी, त्या शत्रू योद्ध्यासोबत एका घनदाट जंगलात पाठवतो. बापरे. हो ना? आणि तेही हिंस्र श्वापदांनी भरलेल्या जंगलात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण विश्वासाने पाठवतो. खरंच हे खूपच आश्चर्यकारक आहे. मला तर सुरुवातीला प्रश्न पडला की हे कसं शक्य आहे. मानवी तर्कबुद्धीला पूर्णपणे फाटा देणारा हा प्रसंग खऱ्या इतिहासात घडू शकतो का? ऐकायला हे एखाद्या भाकड कथेसारखं नक्कीच वाटेल किंवा एखाद्या अतिरंजित नाटकासारखं. पण हाच तर मानवी स्वभावाचा आणि आपल्या इतिहासाचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. म्हणजे कसं? असं आहे ना, आपण नेहमी इतिहासाला केवळ युद्ध, तह आणि आक्रमणांच्या काळ्या पांढऱ्या रंगात पाहतो. कोणीतरी जिंकलं, कोणीतरी हारलं. हो, तेच तर शिकलोय आपण. पण खऱ्या अर्थाने इतिहासाचं सौंदर्य या अशा राखाडी छटांमध्येच दडलेलं असतं, जिथे दोन शत्रू एकमेकांमधल्या माणसाला ओळखतात. अरे वा. आणि म्हणूनच या विषयाच्या मुळाशी जाताना आज आपण एका अतिशय रंजक स्रोतावर ही सखोल चर्चा करणार आहोत. नक्कीच. आज आपल्याकडे बाजिंद या पुस्तकाचं केवळ एक पान अभ्यासासाठी उपलब्ध आहे. फक्त पृष्ठ क्रमांक 63. आणि त्या एकाच पानावरचा हा प्रसंग मोगल आणि मराठा राजकारणाची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आणतो. हो, एका बाजूला तीव्र राजकीय संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला एका शूर योद्ध्याचा निसर्ग आणि प्राण्यांसोबत असलेला अद्भुत संवाद. आज आपल्याला या दोन पूर्णपणे विरुद्ध वाटणाऱ्या जगांचा संगम कसा होतो हे उलगडायचं आहे. अगदी बरोबर. तर या प्रसंगाच्या केंद्रस्थानी कोण आहे? एक आहेत मोगल सरदार हुसेन खान, दुसरे मराठा योद्धा बाजी आणि तिसरी आहे हुसेन खानची मुलगी नूरजहां. खरं तर या प्रसंगाची सुरुवातच एका अशा संवादाने होते जो त्या काळातील राजकीय वास्तवाला थेट छेद देतो. म्हणजे नेमकं काय होतं तिथे? बघा, हुसेन खान हा एक मोगल सरदार आहे. त्याची फौज दख्खनच्या मोहिमेवर आलेली आहे. पण तो बाजीशी बोलताना कोणत्याही शिरजोर शत्रूसारखा अजिबात बोलत नाहीये. मग कसा बोलतोय तो? तो थेट बाजीच्या आणि त्याच्या वडिलांच्या राजकीय ज्ञानाचं मोकळेपणाने कौतुक करतोय. अरे चा, शत्रूचं कौतुक? हो, तो म्हणतो, आप बड़े बहादुर है, मगर आपके पिताजी आपसे ज्यादा बहादुर है. राजनीति के बारे में इनके जैसा ज्ञान मैंने आज तक किसी से नहीं सुना. पण इथेच ना मला एक शंका येते. काय? राजकारणात विशेषतः जेव्हा दोन वेगवेगळ्या आणि एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचे लोक भेटतात, तेव्हा अशी स्तुती खरोखरच प्रामाणिक असते का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. चला तर मग हे थोडं उलगडून पाहूया. मला हे एखाद्या मोठ्या क्रीडा स्पर्धेसारखं वाटतं. म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांचे कॅप्टन आहेत. हो, जे मैदानावर एकमेकांचा जीव घ्यायला उठलेले असतात. अगदी तेच. पण मॅच संपल्यावर एकमेकांचा पाठीवर थाप मारतात. तो आदर खरा असतो की तो केवळ एक मुत्सद्दीपणा, म्हणजे वरवरची डिप्लोमसी असते? वरवर पाहता हा निव्वळ मुत्सद्दीपणा नक्कीच वाटू शकतो. कारण हुसेन खान पुढे असंही म्हणतो की या दख्खनच्या मोहिमेत त्याला बाजीसारखा दोस्त मिळाला. दोस्त? थेट मैत्री? हो, आणि तो असंही म्हणतो की आग्र्याला गेल्यावर तो बादशहाकडे बाजीसाठी खास शिफारस किंवा दरखास्त करणार आहे. हा तर स्पष्ट राजकीय डावपेच वाटतोय ना. जर हा केवळ राजकीय डावपेचांचा भाग असता तर बाजीनेही त्याला तेवढंच गोड आणि गुळमुळीत उत्तर देऊन विषय संपवला असता. हो, राजकारणात असंच होतं. पण इथेच सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट घडते. बाजीची प्रतिक्रिया या पूर्ण संवादाची दिशाच बदलून टाकते. असं काय म्हणतो बाजी? बाजी अत्यंत स्पष्टपणे आणि थेट हुसेन खानला मोगलांच्या अन्याय आणि अत्याचाराची जाणीव करून देतो. बापरे, शत्रूच्या गोटात उभं राहून त्यांच्याच सेनापतीला त्यांच्या अत्याचाराची आठवण करून देणं, हे तर निव्वळ धाडस आहे. अगदी खरंय. पण बाजी असं का करत असावा? तो एका क्षणात ती तयार झालेली तथाकथित मैत्री धोक्यात आणत नाहीये का? तो मुद्दाम हा धोका पत्करतोय, कारण त्याला हुसेन खानची पारख करायची आहे. अच्छा, म्हणजे तो त्याला आजमावून पाहतोय. हो ना. बाजी सत्य लपवत नाही किंवा कुठल्याही राजकीय शिष्टाचारासाठी कटू सत्याकडे डोळेझाक करत नाही. तो स्पष्ट सांगतो की तो आजवर मोगलांच्या अन्याय आणि अत्याचाराच्या कथा ऐकतच मोठा झाला आहे. पण तो पुढे हुसेन खानला असंही सांगतो की तरीही तुमच्यासारखा नेकदिल सिपह सालार, म्हणजे एक सज्जन आणि प्रामाणिक सेनापती. हो,
असा सेनापती मोगल फौजेत असू शकतो याचं मला आश्चर्य वाटतं. आणि बाजी असंही नमूद करतो की चंद्रगडचे लोक या दोस्तीचं कर्ज कधीही विसरणार नाहीत. याचा अर्थ असा होतो की बाजीने हुसेन खानमधला तो मोगल बाजूला ठेवून त्याच्यातल्या माणसाला आणि त्याच्या प्रामाणिकपणाला ओळखलंय. अगदी बरोबर. युद्धाच्या आणि शत्रुत्वाच्या पलीकडे जाऊन एका माणसातील चांगुलपणा आणि त्याचे व्यक्तिगत गुण ओळखण्याची प्रगल्भता या दोन्ही पात्रांमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे हुसेन खान बाजीचं शौर्य ओळखतोय. हो, आणि बाजी हुसेन खानचा प्रामाणिकपणा ओळखतोय. हा दोन योद्ध्यांमधील एक सखोल मानवी आदर आहे जो कोणत्याही राजकीय करारापेक्षा खूप मोठा असतो. खरे, राजकारणात तह मोडले जातात, पण योद्ध्यांचा एकमेकांबद्दलचा आदर सहसा मोडत नाही. नक्कीच. पण मला इथे एक गोष्ट खटकतीये. शब्दांपेक्षा कृती महत्वाची हे मला मान्य आहे, पण तरीही या संवादानंतर हुसेन खान जो निर्णय घेतो तो मला अजूनही पचनी पडत नाहीये. कोणता निर्णय? मुलीला पाठवण्याचा? हो, एक पिता म्हणून त्याने घेतलेली ही रिस्क कोणत्याही तर्काला धरून नाहीये. तो बाजीला विनंती करतो की त्याची मुलगी नूरजहां हिला बाजीने चंद्रगड दाखवावा. आणि नुसता किल्ला नव्हे तर बाजीला अवगत असलेल्या त्या प्राण्यांच्या भाषेचं रहस्यही दिला सांगावे. हुसेन खान म्हणतो, बाजीराजे, आप हमारी बेटी को आपका चंद्रगड तो दिखाओ. हो, तो थेट विनंती करतोय. आणि तो आपली मुलगी बाजीच्या स्वाधीन करतो, फक्त एक अट घालतो की संध्याकाळपर्यंत त्यांनी परत यावं. म्हणजे मला सांगा, जंगलात बाजीने काही दगाफटका केला असता तर हा एवढा अंधविश्वास कसा असू शकतो? बघा, हा अंधविश्वास नाहीये, हा चारित्र्यावरचा विश्वास आहे. चारित्र्यावरचा विश्वास? हो, हुसेन खानला बाजीच्या डोळ्यांत आणि त्याच्या स्पष्ट वक्तेपणात एक असा प्रामाणिकपणा दिसलाय जो त्याला खात्री देतो की हा माणूस पाठीत खंजीर खुपसणारा नाही. म्हणजे तो स्त्रियांचा सन्मान करेल याची त्याला खात्री होती. अगदी तेच. एका खऱ्या योद्ध्याकडे स्त्रियांचा नेहमीच सन्मान केला जातो हे हुसेन खान ओळखून आहे. राजकारणातील मैत्री करारांवर चालते हे खरं आहे, पण इथे हुसेन खान आपला सर्वात नाजूक दुवा म्हणजे त्याची स्वतःची मुलगी आणि बाजीच्या नीतिमत्तेवर किती प्रचंड विश्वास आहे. क्या बात आहे. आणि बाजीही तो विश्वास सार्थ ठरवतो. बाजी आपल्या घोड्यावर स्वार होतो. त्या घोड्याचं नाव काय होतं? पक्षा. हो, पक्षा. हे नावच सूचित करतं की त्याचा घोडा किती चपळ आणि वाऱ्याच्या वेगाने धावणारा असावा. नक्कीच. त्याच्यासोबत नूरजहां तिचा घोड्यावर स्वार होऊन चंद्रगडच्या जंगलात दौडत निघतात. आणि इथे मोगल छावणीतील तो तणाव, ते मानवी जगातील सगळे गुंतागुंतीचे नियम मागे पडतात. आणि इथेच खऱ्या अर्थाने कथेला एक अतिशय अनपेक्षित वळण मिळतं. हो ना, ते दोघे एका पूर्णपणे वेगळ्याच जगात प्रवेश करतात. ते जग म्हणजे चंद्रगडचं घनदाट जंगल. मानवी जगातील सत्ता संघर्ष तिथे अजिबात चालत नाही. तिथे निसर्गाचे आदिम नियम चालतात. बरोबर. आणि याच जंगलात नूरजहानला बाजीचं एक असं रूप पाहायला मिळतं ज्याची तिने स्वप्नातही कल्पना केली नसेल. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते. ते जसे जंगलात प्रवेश करतात तसा तिथे एकच कल्लोळ माजतो. हो, सगळे पशुपक्षी जागे होतात. सर्व जनावरे आणि कीटकांचा एक मोठा आवाज घुमू लागतो. पुस्तकातील वर्णनानुसार जणू काही त्यांच्या राजाचे, त्यांच्या मित्राचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण जंगल जागे झाले आहे. अगदी अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा. सगळे प्राणी बाजीच्या जवळ येऊ लागतात. हे वाचताना साहजिकच मला डॉक्टर डूलिटलची आठवण आली. ते जे प्राण्यांशी बोलायचंय. हो, हॉलिवूडच्या सिनेमातला तो कॅरेक्टर. पण डॉक्टर डूलिटल ही एक काल्पनिक कथा आहे. इथे एक प्रत्यक्ष योद्धा ज्याच्या तलवारीला रक्ताची चटक लागलेली असू शकते, तो प्राण्यांसोबत असा संवाद साधतोय. हे कसं शक्य आहे? तो माणसांच्या जगातील ते रक्तपाताचे युद्ध विसरून प्राण्यांच्या जगात असा कसा रमू शकतो? या प्रश्नाचं उत्तर एका योद्ध्याच्या मानसिकतेत आणि त्या काळातील वास्तवात दडलेलं आहे. माणसांचं जग हे कपट, कटकारस्थाने, खोटे तह आणि दगाबाजीने भरलेलं असतं. हो, कधी कोण धोका देईल सांगता येत नाही. अगदी खरे. बाजी ज्या जगात वावरतो तिथे आजचा मित्र उद्याचा शत्रू असू शकतो. सतत पाठीत खंजीर खुपसला जाण्याची भीती असते. पण प्राण्यांचं जग असं नसतं. प्राणी राजकारण करत नाहीत. अजिबात नाही. ते कटकारस्थान रचत नाहीत. त्यांचा राग, त्यांचं प्रेम हे अगदी शुद्ध आणि 100% प्रामाणिक असतं. क्या बात आहे. बाजीला या प्राण्यांच्या जगात एक प्रकारची मानवी राजकारणापलीकडची मानसिक शांती मिळत असावी. जेव्हा हे प्राणी त्याच्या जवळ येतात तेव्हा तो हसून नूरजहानला सांगतो, राजकुमारीजी, हे सर्व माझे सवंगडी पहा. यांच्याशिवाय मी काहीच नाही. बापरे, यांच्याशिवाय मी काहीच नाही हे वाक्य खूप वजनदार आहे. हो ना.
आणि तो पुढे असंही स्पष्ट करतो की चंद्रगडाची खरी दौलत ही जनावरे आहेत. त्याला त्यांची भाषा समजते, ते आपले सुख-दुःख त्याला सांगतात आणि तो त्यांना मदत करतो. विचार करा, हे 17वे शतक आहे, जिथे संपत्तीची व्याख्या म्हणजे सोनं, हिरे, जिंकलेले किल्ले आणि गाडलेला खजिना अशी होती. तिथे एका योद्ध्याने जंगलातील प्राण्यांना आपली दौलत मानणे हा एक खूप मोठा वैचारिक धक्का आहे. अगदी बरोबर. कारण बाजीची संपत्तीची व्याख्या भौतिक नाहीये, ती पूर्णपणे जैविक आणि नैसर्गिक आहे. म्हणजे तो निसर्गालाच संपत्ती मानतो. हो, तत्कालीन सत्ताधीश जंगलाकडे कसं पाहायचे? लाकूड तोडीसाठी किंवा शिकारीसाठी. त्यांच्यासाठी जंगल हे केवळ एक संसाधन होतं. एक रिसोर्स होता फक्त. पण बाजी त्या परिसंस्थेचा स्वतःला एक अविभाज्य भाग मानतो. जेव्हा एक शस्त्रधारी हात एखाद्या प्राण्याला प्रेमाने गोंजारतो, तेव्हा त्या हातातली मारक ताकद नष्ट होत नाही, तर ती संवर्धनाच्या एका वेगळ्या उंचीवर पोचते. खरंच खूप सुंदर विचार आहे हा. बाजी हे जाणतो की मानवाने बांधलेले किल्ले पडतील, सत्ता येतील आणि जातील, पण हा निसर्ग आणि हे प्राणी हेच या चंद्रगडचे खरे आणि शाश्वत रहिवासी आहेत. त्यांच्याशी असलेलं नातं हीच त्याची खरी पुंजी आहे. नूरजहानसाठी हे सगळं दृश्य म्हणजे एखादं स्वप्नच असावं. नक्कीच. मोगल दरबारात महालांमध्ये वाढलेली ती एक राजकन्या. तिने प्राणी पाहिले असतील, पण ते कसे? एकतर शिकारीच्या मोहिमांवर मारले जाणारे किंवा मनोरंजनासाठी पिंजऱ्यात डांबून ठेवलेले. हो, तिने हे असं रूप कधी पाहिलंच नसेल. मोकळ्या जंगलात प्राण्यांसोबतचे माणसाचे असे घट्ट कुटुंबासारखे नाते तिने पहिल्यांदाच पाहिले असणार. ती पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन बाजीला विचारते, पण राजासाहेब, या हिंस्र पशूंची भाषा तुम्हास कशी काय अवगत आहे? इथे तिने वापरलेला हिंस्र पशु हा शब्द खूप काही सांगून जातो. हो, तो शब्द तिच्या पूर्ण सांस्कृतिक पार्श्वभूमीचा आणि वाढलेल्या वातावरणाचा आरसा आहे. म्हणजे कसं? नूरजहां एका अशा संस्कृतीतून आली आहे जिथे निसर्गावर विजय मिळवणे, त्याला नियंत्रणात ठेवणे हे सत्तेचे आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. अच्छा. मुघल परंपरेत शिकार हा केवळ छन्न नव्हता, तर ते शौर्याचं आणि निसर्गावरील वर्चस्वाचं एक प्रदर्शन असायचं. तिच्या मते जो प्राणी मानवाच्या नियंत्रणात नाही, पिंजऱ्यात नाही, तो हिंस्र आहे. बाप रे, हा एक खूप मोठा विरोधाभास आहे. म्हणजे नूरजहांसाठी ते प्राणी जंगली, क्रूर आणि धोकादायक आहेत, पण बाजीसाठी ते सवंगडी आहेत, मित्र आहेत. हो. एकासाठी जे मृत्यूचं प्रतीक आहे, ते दुसऱ्यासाठी मैत्रीचे आणि संपत्तीचं प्रतीक कसे असू शकते? जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर लक्षात येईल की निसर्ग किंवा प्राणी हे फक्त त्यांच्यासाठीच हिंस्र किंवा धोकादायक वाटतात, जे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. किंवा जे त्यांच्यावर केवळ मालकी हक्क गाजवू पाहतात. अगदी बरोबर. जेव्हा माणूस निसर्गापासून स्वतःला वेगळे मानतो, स्वतःला निसर्गाचे मालक मानतो, तेव्हा त्याला त्या मोकळ्या, अनियंत्रित निसर्गाची भीती वाटू लागते. माणसाचा इगो तिथे आडवा येतो. हो ना, पण बाजीने या जंगलावर सत्ता गाजवली नाही. त्याने त्यांच्याशी संवाद साधला आहे. तो त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो. त्यामुळे तो त्या प्राण्यांसाठी कोणी राजा किंवा शिकारी नाहीये. मग तो कोण आहे त्यांच्यासाठी? तो त्यांच्याच कळपातला एक रक्षक बनला आहे. अरे वा. म्हणूनच नूरजा जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तिला हा केवळ एक चमत्कार वाटतो. ती म्हणते की एखाद्या देवदूतालाच ही भाषा समजू शकते. हो, कारण तिच्या दृष्टिकोनातून माणसाला अशी भाषा येणे शक्यच नाही. मानवी क्रूरतेच्या पलीकडे जाऊन प्राण्यांची प्रेमाने बोलणारा माणूस तिला माणसासारखा वाटतच नाही, तो तिला साक्षात देवदूत वाटतो. कारण देवदूत हेच अशा शुद्ध आणि निष्पाप जगाशी संवाद साधू शकतात, अशी सर्वसाधारण धारणा असते. आणि इथेच या संवादाचं पूर्ण वर्तुळ पूर्ण होतं. कसं काय? सुरुवातीला आपण पाहिलं की हुसेन खानने बाजीवर जो विश्वास टाकला तो त्याच्या मानवी चारित्र्यामुळे, आणि इथे जंगलात प्राण्यांनी बाजीवर जो विश्वास टाकलाय तोही त्याच्या निर्मळ चारित्र्यामुळेच. क्या बात आहे. खूपच सुंदर निरीक्षण आहे हे. लेखकाने या एकाच पानात राजकारण, मानवी विश्वास आणि निसर्गाशी असलेलं अद्वैत अतिशय तरलपणे गुंफलं आहे. हो ना. हुसेन खानचा बाजीवरचा विश्वास आणि प्राण्यांचा बाजीवरचा विश्वास या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे शुद्ध चारित्र्य असते तिथे भिंती गळून पडतात, मग त्या माणसांमधल्या असोत किंवा माणूस आणि निसर्गामधल्या. खरंच या श्रोत्यांच्या अभ्यासातून आज एक खूप वेगळा दृष्टिकोन मिळाला आपल्याला. इतिहास म्हणजे केवळ तलवारींचे खणखणाट, रक्ताचे सडे, सनावळ्या, तह आणि राजकीय खेण्या एवढेच नसतं. नक्कीच नाही. या सगळ्या गदारोळातही माणुसकीचे आणि निखळ मैत्रीचे दुवे अस्तित्वात असतात.
शत्रूच्या छावणीतही हुसेन खान आणि बाजी यांच्यासारखे एकमेकांचा आदर करणारे लोक असू शकतात. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवाच्या संघर्षात गुरफटलेला एक कडक योद्धा जंगलातील त्या मूक प्राण्यांचा सर्वात हळवा मित्रही असू शकतो. मानवी स्वभावाच्या या कक्षा खरोखरच अचंबित करणाऱ्या आहेत. आणि या कक्षा समजून घेणं म्हणूनच महत्वाचं ठरतं. जेव्हा आपण अशा कथा वाचतो तेव्हा आपण फक्त इतिहासातल्या एका पानात अडकून राहत नाही. आपण मानवी भावनांच्या उत्क्रांतीचा वेध घेत असतो. अगदी खरे. दोन पूर्णपणे वेगळ्या विचारांच्या माणसांमध्ये किंवा दोन वेगळ्या प्रजातींमध्ये जेव्हा संवाद प्रस्थापित होतो तेव्हा भीती आणि शत्रुत्व आपोआप गळून पडतं. संवादाची ताकद हत्यारांपेक्षा नेहमीच मोठी असते, हेच यातून सिद्ध होतं. पण या सगळ्या कथानकामुळे आजच्या आपल्या वास्तवावरही एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? आजच्या आपल्या धावपळीच्या सिमेंटच्या जंगलात आणि माहितीच्या या अफाट गर्दीत आपण खऱ्या संवादाचे महत्त्व कुठेतरी हरवून बसलो आहोत. मग तो संवाद माणसांमधला असो व निसर्गासोबतचा. हे अगदी तंतोतंत खरे. आपण तंत्रज्ञानाने जोडले गेलो आहोत, पण भावनिक आणि नैसर्गिकदृष्ट्या आपण एकमेकांपासून आणि आपल्या परिस्थितीपासून खूप दुरावलो आहोत. हो, आपण फक्त स्क्रीनकडे बघत असतो. आपण प्रत्येक गोष्टीला फायदा आणि तोटा किंवा मित्र आणि शत्रू अशाच पारड्यात तोलतो. निसर्गाला तर आपण केवळ एक उपभोग्य वस्तूच बनवून ठेवलं आहे. हे सगळं पाहिल्यावर माणसाला खरोखर अंतर्मुख व्हायला होतं. बाजीने त्या निष्पाप प्राण्यांना आणि त्या घनदाट निसर्गाला आपल्या राज्याची खरी दौलत मानले. आजच्या आपल्या आधुनिक जगात जिथे पैशाला, सत्तेला आणि डिजिटल आकड्यांनाच एकमेव संपत्ती मांडण्याची जीवघेणी स्पर्धा लागली आहे, तिथे आपण आपल्या स्वतःच्या परिसंस्थेची आणि निसर्गाची मूक भाषा ऐकण्याची क्षमता पूर्णपणे गमावली आहे का? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. जर आपण तो स्वार्थाचा चष्मा बाजूने ठेवला आणि बाजीसारखं निसर्गाचे सवंगडी झालो, तर खऱ्या अर्थाने आपली खरी दौलत काय असेल, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारण्याची आज नितांत गरज आहे. या विषयाच्या मुळाशी जाणाऱ्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.